नमस्कार माझ्या प्रिय बहिणींनो, मातांनो आणि कर्तृत्ववान महिलांनो. वर्षा ज्ञानदीप चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येक घराशी, प्रत्येक कुटुंबाशी आणि प्रत्येक स्त्रीच्या मनाशी जोडलेला आहे. ज्या महिला दिवसभर काम करत राहतात, सकाळच्या पहिल्या किरणासोबत उठतात आणि रात्री सगळेजण झोपल्यावरच स्वतःसाठी 2 मिनिटं काढतात, अशा प्रत्येक स्त्रीसाठी आजचा हा संदेश आहे. तुम्ही आई असाल, सून असाल, मुलगी असाल, पत्नी असाल, काम करणारी व्यावसायिक स्त्री असाल, पण सगळ्यात आधी तुम्ही स्वतः आहात. आणि आज आपण जाणून घेणार आहोत त्या 7 गोष्टी ज्या प्रत्येक दिवसभर काम करणाऱ्या महिलेनं लक्षात ठेवायला हव्यात. कारण तुम्ही मशीन नाही आहात, तुम्ही माणूस आहात. तुम्ही कमकुवत नाहीत, तुम्ही शक्ती आहात. तुम्ही फक्त घर चालवत नाही, तर तुम्ही संपूर्ण संसार घडवत आहात. चला सुरुवात करूया. पहिली गोष्ट आहे, तुमची तब्येत हीच तुमची खरी संपत्ती आहे. आपण सगळ्यांसाठी धावतो, पण स्वतःसाठी थांबत नाही. सकाळी चहा, नाश्ता, मुलांचे डबे, नवऱ्याची तयारी, घर, साफसफाई, ऑफिसचं काम आणि मध्येच स्वतःचा नाश्ता टाळला जातो. पाणी प्यायलाही वेळ मिळत नाही. डोके दुखते, पाठ दुखते, थकवा जाणवतो, पण आपण म्हणतो चालेल, नंतर बघू. पण मैत्रिणींनो, नंतर हा शब्द अनेकदा उशीर करून जातो. तुम्ही घरासाठी महत्वाचे आहेत, पण तुमच्यासाठी तुमचं आरोग्य त्याहून महत्वाचं आहे. रोज किमान 20 मिनिटं स्वतःसाठी चालायला जा. वेळेवर जेवा, पुरेशी झोप घ्या. डॉक्टरकडे जाणं पुढे ढकलू नका, कारण जर तुम्हीच आजारी पडलात तर घराचा तोल ढासळतो. लक्षात ठेवा, स्वतःची काळजी घेणं हा स्वार्थ नाही, ती जबाबदारी आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला नाही म्हणण्याचा पूर्ण अधिकार आहे. अनेक महिला फक्त लोक काय म्हणतील या भीतीने सगळं स्वीकारतात. अतिरिक्त काम, नको असलेली जबाबदारी, भावनिक दबाव आणि मनात नको असतानाही ओठांवर हो येतं. पण प्रत्येक वेळी हो म्हणणं म्हणजे स्वतःला हरवणं असू शकतं. तुम्ही थकला असाल तर सांगा. तुम्हाला वेळ हवा असेल तर मागा. कोणी चुकीचं बोलत असेल तर शांतपणे विरोध करा. नाही हा शब्द उद्धटपणा नाही, तो आत्मसन्मान आहे. जगात सगळ्यांना खुश ठेवण्याच्या नादात स्वतःला दुःखी ठेवू नका. तिसरी गोष्ट, तुमच्या कामाची किंमत आहे. घरकामाला पगार नसतो म्हणून त्याची किंमत नसते असं नाही. दिवसभर तुम्ही जे करता त्याची मोजदाद पैशात नाही होऊ शकत. स्वयंपाक, साफसफाई, मुलांचं संगोपन, वडीलधाऱ्यांची सेवा, हे सगळं म्हणजे व्यवस्थापन, संयम आणि प्रेमाचं सर्वोच्च उदाहरण आहे. जर कोणी म्हणत असेल की तू दिवसभर करतेस तरी काय, तर शांतपणे हसा, कारण त्यांना तुमचं मोल कळत नाही. पण तुमचं मोल कमी होत नाही. स्वतःला कमी लेखू नका. तुमच्या कष्टांचा अभिमान बाळगा. चौथी गोष्ट म्हणजे स्वतःची स्वप्न जिवंत ठेवा. लग्न, मुलं, जबाबदाऱ्या या सगळ्यात अनेक महिला स्वतःची स्वप्न मागे ठेवतात. कधी गाणं शिकायचं होतं, कधी स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा होता, कधी शिक्षण पूर्ण करायचं होतं. पण वेळ गेली म्हणून स्वप्न मरत नाहीत. दररोज फक्त 30 मिनिटं स्वतःच्या आवडीसाठी द्या. पुस्तक वाचा, नवीन कौशल्य शिका, ऑनलाईन कोर्स करा, छोटा व्यवसाय सुरू करा. तुमचं आयुष्य फक्त इतरांसाठी नाही, ते तुमच्यासाठीही आहे. आता बघूयात 5वी गोष्ट कोणती आहे. तुमच्या भावना दाबू नका. अनेक स्त्रिया रडतात पण लपून, दुःख सहन करतात पण बोलत नाहीत, अपमान सहन करतात पण घर टिकावं म्हणून शांत राहतात. पण मनात साठलेलं दुःख एक दिवस अश्रू बनून ओसंडतं. तुम्हाला त्रास होत असेल तर बोला. विश्वासू मैत्रिणीशी बोला, कुटुंबातील कोणाशीही बोला. तुमच्या भावनांना आवाज द्या, कारण तुम्हीही माणूस आहात, तुमचंही मन दुखतं. हे नेहमी लक्षात असू द्या. 6वी गोष्ट आहे, तुलना करू नका. सोशल मीडियावर इतरांचे सुखी फोटो पाहून स्वतःच्या आयुष्याची तुलना करू नका. प्रत्येक घरात काहीतरी संघर्ष असतो, फक्त तो दिसत नाही. तुमचं आयुष्य तुमच्या गतीने चालू द्या. तुमची परिस्थिती, तुमच्या अडचणी, तुमची ताकद वेगळी आहे. दुसऱ्यांच्या चमकत्या क्षणांशी स्वतःच्या संघर्षाची तुलना करू नका. तुम्ही जिथे आहात तिथे तुमच्या कष्टांनी पोहोचला आहात, ते पुरेसं आहे. 7वी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही अमूल्य आहात. तुमचं अस्तित्व फक्त नात्यांमुळे नाही. तुम्ही आई आहात म्हणून महत्वाचे नाही, तुम्ही आहात म्हणून महत्वाचे आहात. तुमचं हसू घर उजळवतं, तुमची उपस्थिती सुरक्षितता देते, तुमचा त्याग घर टिकवतो. पण त्याग करताना स्वतःला विसरू नका. आरशात पहा आणि स्वतःला सांगा,
मी मजबूत आहे, मी सक्षम आहे, मी आदरास पात्र आहे. जग बदलण्यासाठी मोठ्या पदाची गरज नसते, मोठ्या मनाची गरज असते आणि ते तुमच्याकडे आहे. प्रिय बहिणींनो, दिवसभर काम करणं ही तुमची ताकद आहे, पण स्वतःसाठी जगणं ही तुमची गरज आहे. म्हणून आजपासून ठरवा, मी माझ्या आरोग्याची काळजी घेईन. मी गरज असेल तिथे नाही म्हणेन. मी माझ्या कामाचा अभिमान बाळगेन. मी माझी स्वप्न जपेन. मी माझ्या भावनांना मान देईन. मी तुलना करणार नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी स्वतःवर प्रेम करेन. कारण स्त्री म्हणजे केवळ सहनशीलता नाही, ती सामर्थ्य आहे. स्त्री म्हणजे केवळ जबाबदारी नाही, ती प्रेरणा आहे. स्त्री म्हणजे केवळ घर नाही, ती संपूर्ण विश्व आहे. जर तुम्हाला वाटतं की हा संदेश प्रत्येक मेहनती महिलेला ऐकायला हवा, तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुमच्या आयुष्यातील त्या खास महिलेला टॅग करा ज्यांनी स्वतःला कायम मागे ठेवले. आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, मी स्वतःची काळजी घेईन. आजचा हा संदेश तुमच्यासाठी होता, तुमच्या सामर्थ्यासाठी होता, तुमच्या आत्मसन्मानासाठी होता. पुन्हा भेटूया अशाच एका हृदयाला स्पर्श करणाऱ्या विषयासोबत. तोपर्यंत लक्षात ठेवा, तुम्ही थकत असाल पण तुम्ही हरत नाही. तुम्ही रडत असाल पण तुम्ही तुटत नाही. तुम्ही शांत असाल पण तुम्ही कमकुवत नाही. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.